नमस्कार. निरहंकार आणि इतर सद्गुण. आपण हाताची गाडी घालून स्वस्थ बसलो तर आपल्या हातून काही घडत नाही हे जितके खरे तितकेच हेही खरे असते की आपण स्वस्थ बसलो असताना आपले शरीर मन काही स्वस्थ बसलेले नसते. आपण स्वतःला क्रियाशील म्हणवतो, पण त्यासाठी आपल्याला मिळालेली ऊर्जाच नव्हे तर आपले शरीर मन आणि बुद्धी आपण स्वतः तयार केलेली नसते. या चौघांपैकी जी ऊर्जा किंवा जो आत्मा असतो तो तर केवळ आपलाच नव्हे तर विश्वाचा स्थायी भाव असतो. शरीर मन आणि बुद्धी तर नाशिवंत आणि पडणारी असतात. आपल्याला आपले मी पण नाकारता येत नाही हे खरेच, पण हे मी पण म्हणजे काय आणि हे उसने असते ही गोष्ट विसरायला झाली की अहंकार बळावतो. आपल्यातली ऊर्जा इतरांची सामायिक असते आणि शरीर मन आणि बुद्धी मात्र इतरांहून निराळे असतात असे भासते. परंतु इतरही या आपल्या जगात असतात, त्याची कदर करत वागणे आणि सगळ्यांच्या सामाजिक ऊर्जेची आठवण करत वागणे आणि जगणे म्हणजे निरहंकारी होणे. यातून एक असा निष्कर्ष निघतो, तो असा की बुद्धी व शरीर वगैरे यांचे जे तात्पुरते वेष्टन आहे ते काढून टाकून आत्माच मी आहे असे समजून वागायला हवे आणि त्यासाठी अहंकार टाकायला हवा, कारण तो शरीर मन बुद्धी यांच्याशी संबंधित आहे. त्या बाबतीतल्या ज्ञानेश्वरांच्या त्या निरहंकारी माणसाबद्दलच्या ओव्या म्हणतात, हे मी केले माझ्यामुळे झाले हा विचार नसतो. त्याच्या मनी वारा जसा वाहतो, सूर्य जसा उगवतो किंवा गंगा वाहते स्वाभाविकपणे, ऋतू आला की येतात फळे, वृक्षाश अजाणपणे तशी कर्मे करावी माणसाने. ज्ञानेश्वर असेही म्हणतात की आकाशात ढग जसे चिकटत नाहीत तसेच कर्म करताना किंवा हाताने होताना माणसाने त्या कर्माला चिकटून राहू नये. मी आत्माच आहे या भूमिकेमुळे इतरही बाबतीत स्वभाव बदलतो. उदाहरणार्थ असा माणूस, त्याचे वर्णन केले, त्याचा बहुमान करावा असे म्हटले तर गोंधळतो आणि भीतो, जसा की हरिण भीतो पारद्याला. या स्थितीचे नाव अमानित्व असे आहे. स्वतःच्या चांगुलपणाचे प्रदर्शन न करणे हा आणखीन एक गुण अशा माणसांमध्ये आढळतो. त्याला अदंभ म्हणतात. त्याचे उदाहरण देताना, कुलीन स्त्री जसे तिचे अवयव किंवा शरीर झाकते, कुलवधू लपवी अवेवाते, किंवा एखादी वैश्या जसे आपले वय लपवते, राहे पांड्यगंगा वडीलपणे, असा परस्पर विरोधी परंतु चपखल ओव्यात ज्ञानेश्वर सांगतात. आपली शरीर मने निराळी असली तरी आपला मूळ स्रोत म्हणजे आत्मा एकच आहे ही समजूत दृढ झाली की बेबनाव होत नाही. या समजुतीमुळे माणसे उपरोधिक बोलून टोमणे मारत नाहीत, भांडणे लावत नाहीत, कुटाळके किंवा कपट करत नाहीत, वर्माला लागेल असे बोलणे टाळतात आणि नावावरून आणि शरीराचे उद्देशून चेष्टा करत नाहीत असे निरीक्षण ज्ञानेश्वरांनी नोंदवले आहे. उलट असा माणूस बोलतो तेव्हा प्रेम आधी पाझरते आणि शब्द किंवा अक्षरे नंतर येतात अशा अर्थाची सुप्रसिद्ध ओवी ज्ञानेश्वरांनी सांगितली आहे आणि ते अहिंसेचे लक्षण आहे असे नमूद केले आहे. पुढच्या सद्गुणांचे नाव आर्जव असे आहे. आत्मा ही गोष्ट निरंतर आणि फार जुनी आहे. त्या मानाने शरीर मन अलीकडचे आहे, ते पडून जाणार आहे. ध्यानात आले की आत्म्याच्या माध्यमातून माणसे एकमेकांची वागतात तेव्हा आर्जव प्रगट होते. आपली एकमेकांची ओळख फार जुनी आहे हे त्यातले तत्व आहे. असे सगळ्या जगाची ओळख, त्या जगाची जुनाट सोयरीक, माणसामधले निराळेपण ही भाषाच बोली नाही, ही झाली सद्गुणांची तोंड ओळख. पण त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्या गोष्टीत काय करू नये, कसे वागू नये याबद्दल देखील सांगायला हवे, ते पुढच्या प्रकरणात.